नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे जी के आणि जी एसचे अति महत्त्वाचे प्रश्न जी सरळ सेवेच्या सगळ्या भरतीसाठी आणि खास करून पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची सिरीज असणार आहे. मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट जी के जी एस 20 ते 25 प्रश्न रोज आमच्या या चॅनलच्या माध्यमातून घेतले जातील. चला तर सेशनला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1772 जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, मद्रास, चेन्नई या ठिकाणी. ही 1688 साली स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका आहे, जी भारतातील पहिली महानगरपालिका आहे. तर महाराष्ट्रातील विचारल्यास मुंबई ही महानगरपालिका सगळ्यात जुनी किंवा पहिली आहे. तर याची स्थापना 1888 साली केलेली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, नागरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ती घटना दुरुस्ती आहे 74वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाचवा, जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जिल्हा परिषदेच्या एकूण 10 समित्या आहेत. पुढचा सहावा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे ज्यांनी पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सातवा, पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, गट विकास अधिकारी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 1949 साली भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न 10वा, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कधी झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 1995 साली भारत हा जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO या संघटनेचा सदस्य झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, महाराष्ट्र हे शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे, भारतातील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 11वा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 1980 साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, भारताने मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विजेच्या दिव्यात कोणता धातू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, विजेच्या दिव्यात टंगस्टन हा धातू वापरला जातो. त्याच्यानंतर 14वा प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून
केली जाते, म्हणजे शरीराच्या कोणत्या भागाकडून केली जाते? तर लहान मेंदू हा शरीराचे तोल सांभाळण्याचं काम करत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर मूळदूस हा रोग जीवनसत्व ड या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, लिंबूवर्गीय फळामध्ये जीवनसत्व क किंवा सी प्रकारचा जीवनसत्व असतो. पुढचा प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आहे? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट एवढा पॉवर असतो. पुढचा प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला प्रश्न, तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तंबाखूमध्ये निकोटीन हा घातक पदार्थ असतो. पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरण संबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय? तर रक्ताभिसरण संबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव आहे विल्यम हार्वे. पुढील प्रश्न, भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉ. होमी भाभा. पुढचा प्रश्न आहे, हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हत्तीपाय रोग संशोधन केंद्र हे वर्धा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आइन्स्टाईन यांनी जगप्रसिद्ध सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणून ओळखले जाते? तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ग्रामसेवक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा घटना दुरुस्त्या होत असतात, तर आपल्याला ही कलम माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ह्या 3 पद्धती आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अजून, नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे? तर नाशिक मुंबई महामार्गावर असणारा घाट हा कसारा किंवा थळघाट म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते? तर वृत्तपत्राचा मुक्तिदाता हा चार्ल्स मेटकॉफ या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहेत, म्हणजेच कोणत्या राज्याला लागून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा लाभलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ रोज आपल्याला पाहायला मिळत राहतील.